हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज काय करायचं बरं, केळी जास्त पिकलेत, मग त्याचं तुम्ही काय करता, असे केळी साल काढून घ्यायचे, त्याचा लगदा करून घ्यायचा असा चांगला। आता त्यात पिठी साखर घालायची, 3 चमचे मी इथं पिठी साखर घातलेली आहे। आता यामध्ये जेवढं बसल तेवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे, इलायची पावडर घालायची अर्धा चमचा, सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। याच्या आपण केळीच्या पोळ्या आणि पुरी दोन्ही पण बनवणार आहोत। चांगलं असं घट्ट मळून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। एक गोळा घेऊन पीठ लावून चांगले असे पुरी जाड किंवा पातळ लाटून घ्यायचे। असे मी पातळ लाटून घेतलेले आहेत। तवा पण तापलेला आहे। आता याला चांगला तेल लावून पुसून घेतलेला आहे। दोन्ही साईड खरपूस चांगले शेकून घ्यायचे। केळीचे पोळी मस्त लागतात, हेल्दी सुद्धा असतात, मुलांना पण आपण डब्यात देऊ शकतो। जे मीठ खात नाहीत रविवारी त्यांच्यासाठी उपयोगी आहे। तेल लावून दोन्ही साईड छान शेकून घेतलेले आहेत। एक जणांचं व्रत असतं ना मीठ न खाण्याचं, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। असे खरपूस दोन्ही साईडनी चांगले शेकून घेतलेले आहे। तूप घालून खायचे, मस्त लागतात। आता केळीचे पोळी तर तयार आहेत। आता पुरी बनवूया का याच पिठापासून। असं मोठा एक गोळा लाटून घेतलेला आहे। आपण गोड पुरी करतो ना त्या पद्धतीनंच होतात आणि छान लागतात। तेल कडकडीत तापल्यावर पुरी घालून घ्यायचे। बघा मस्त फुगलेले आहेत, खायला पण टेस्टी लागतात गरम गरम। तूप घालून खायचे। तुम्हाला पण माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते नवीन नवीन रेसिपी करण्याचे। त्यामुळे नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।